हॅलो, गुड इव्हनिंग सगळ्यांना. नमस्कार. कोण कोण आलं? चला, हजर मी का प्रेझेंट. चला, खूप सुंदरसा प्रवास आपण करतो आहोत ना. आपल्याला इंग्रजी बोलायला शिकायचंय आणि बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत जसं जसं पुढे जाता येईल ते आपण सगळं बघतो आहोत ना. आपण काल पाहिलं की जर आपल्याला जर इंग्लिश चांगलं समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा माणूस आपल्याला समजला पाहिजे. माणूस जर समजून घ्यायचा असेल तर आपण 2-4 लेयर लिहिले होते काल. मला वाटतं तुम्ही काल आणि आज दिवसभरामध्ये ते सगळे बघितले असतील. हम्म? नुसता माणूस माहीत असणं उपयोग नाहीये. तर दोन गोष्टी, त्याला आणि त्याचं, ह्या दोन गोष्टी पण आपल्याला माहीत असणं महत्वाचं आहे ना. त्यामुळे एक जस्ट 2 मिनिटात त्याची रिवाईज करूयात आणि पुढे जाऊयात. आपण बघितलं की नुसतं आय महत्वाचं नाहीये, नुसता मी महत्वाचा नाहीये, तर मला पण महत्वाचं आहे आणि माझं पण महत्वाचं आहे. बरोबर आहे की नाही? नुसतं तू महत्वाचा नाहीयेस, तर तुला पण महत्वाचं आहे आणि तुझं पण महत्वाचं आहे. नुसतं ते महत्वाचे नाहीयेत, तर त्यांना पण महत्वाचं आहे आणि त्यांचं पण महत्वाचं आहे. आपण नुसते महत्वाचे नाही आहोत, तर आपल्याला पण महत्वाचं आहे आणि आपलं ते पण महत्वाचं आहे. नुसता तो एकटा महत्वाचा नाहीये, तर त्यालाही महत्वाचं आहे आणि त्याचं एकट्याचं काहीतरी म्हणणं असेल तर तेही महत्वाचं आहे. एकटी ती महत्वाची नाहीये, तिलाही महत्वाचं आहे आणि तिचंही महत्वाचं आहे. एकटी एखादी वस्तू महत्वाची नाहीये, त्या वस्तूलाही महत्वाचं आहे आणि त्या वस्तूचं असं म्हणायचं असेल तर तेही महत्वाचं आहे. एकटा कोणी मुलगा असला, रवी किंवा राहुल असला, तर राहुलला म्हणायचं असेल तर आपण राहुलच म्हणू. पण राहुलचं म्हणायचं असेल तर आपण त्याला येस लावू. राहुल स्वीट. ह्या 3 अँगलने आपण माणूस समजून घेतला आणि तुम्हाला हे समजून घ्यावंच लागेल, त्याच्याशिवाय मार्ग नाही पुढे. एक चौथा त्याच्यासोबत एक अँगल असतो, तो आपण जास्त वापरत नाही, तरी पण आपल्याला माहित पाहिजे म्हणून सांगतो. ही जी लिस्ट आहे ना पहिली, या पहिल्या लिस्टला शक्यतो सब्जेक्टिव्ह असं म्हटलं जातं ग्रॅमॅटिकल लँग्वेज मध्ये, पण आपल्या त्याच्याशी काही संबंध नाही. जस्ट फक्त सांगतोय, त्यांना आपण सब्जेक्टिव्ह म्हणतो. ही जी दुसरी लिस्ट आहे त्यांना सगळ्यांना ऑब्जेक्टिव्ह म्हणतात. ही जी तिसरी लिस्ट आहे त्यांना सगळ्यांना पॉझेसिव्ह म्हणतात, कारण ते पॉझेशन म्हणजे मालकी हक्क दाखवत आहे. आणि याच्यासोबत पॉझेसिव्हचा अजून एक पार्ट असतो, ज्याला आपण मायच्या ऐवजी माइंड म्हणतो, युअरच्या ऐवजी युअर्स म्हणतो, देअरच्या ऐवजी देअर्स म्हणतो, आरच्या आधी ऐवजी आपण आर्स म्हणतो. ज्यांना येस आहे त्यांना काही करत नाही आपण, पण ज्यांना येस नाहीये त्यांना आपण येस लावतो. असा एक प्रकार आहे बघा, समजून घ्या. इट्सच म्हणतो आणि राहुल असेल तर राहुलच. याला आपण पॉझेसिव्हच म्हणतात, याचंही नाव तेच आहे. हे समजून घ्या. परंतु जर जास्त खोलात जर जाऊन बघितलं, आपण जास्त एकदम ग्रॅमॅटिकल जर किस काढायचं पडलं, तुम्हाला वाटलं याचा अर्थ काय होतो असं जर बघायचं असलं, तर हे जे 3 नंबरची लाईन आहे ना, ही कोण आहे? ऍडजेक्टिव्ह आहे, म्हणजे विशेषण आहे. परंतु जी 4 नंबरची लाईन आहे ना, ती मात्र प्रोनाउन आहे. तर आपल्याला हे समजलं पाहिजे, विशेषण कोणतं आहे, सर्वनाम कोणतं आहे. आपल्याला ग्रॅमॅटिकल लँग्वेज मधून शिकायचं नाही, आपल्याला बोलण्यासाठी ते महत्वाचे आहेत एवढंच फक्त. ओके. तर हे सोपे आहेत, याचा एखादा स्क्रीनशॉट काढून घ्या, थोडस लर्न करा, आणि त्याची खूप गरज लागणार आहे आपल्याला. याची गरज कशी लागते ते आपण आजच्या लेक्चरमध्ये जास्त समजून घेऊ, क्लिअर कट. हा, ही लाईन लक्षात घ्या. ही पहिली लाईन, दुसरी लाईन, तिसरी लाईन आणि चौथी लाईन. दुसऱ्या लाईन मध्ये ऑब्जेक्टिव्ह आहेत सगळे. हा, मला म्हणायचं असेल तर आपण मी म्हणतो, तुला किंवा तुम्हाला म्हणायचं असेल तर यू म्हणता तुम्ही, त्यांना म्हणायचं असेल तर तुम्ही देम म्हणता, आम्हाला म्हणायचं असेल तर आपण अस म्हणतो, त्याला म्हणायचं असेल तरी हिम म्हणतो, एकटा माणूस असेल तर त्यांना म्हणायचं असेल तरी पण आपण हिम म्हणतो.
तिला किंवा त्यांना म्हणायचं असेल तरी आपण हर म्हणतो, आणि याला म्हणायचं असेल तर आपण इट म्हणतो. हम्म. परंतु काल आपण एक खूप सुंदर मुद्दा बघितला बघा. आपल्याला जर म्हणायचं असलं माझ्यासाठी, हा, माझ्यासाठी 2 किलो आंबे आण, तर आपल्याला म्हणायचं माझ्यासाठी, माझ्यासाठी. आपण काल एक मुद्दा शिकलो की शेवटी जे काही चिकटकलेले शब्द असतात, जे काही अक्षर असतात, त्यांना आपण शुद्ध मराठीमध्ये काय म्हणतो? शब्दयोगी अव्यय म्हणतो, बरोबर. आणि इंग्लिशमध्ये त्यांना आपण काय म्हणतो? प्रीपोजिशन. त्यांची पोझिशन प्री असते. प्री म्हणजे काय? अगोदर. आज इंग्लिश कम्युनिकेशनचा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे हा. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे हा, की शब्दाच्या शेवटी कोण लागलंय? हा. हा तुम्हाला व्यवस्थित म्हणता येतो का? तो म्हणता आला ना, मग तुमचं अर्ध काम झालं. कम्युनिकेशनला तुम्हाला काही अडचण यायला नाही पाहिजे. ठीक आहे ना? मग साठी म्हणजे कोणता शब्द आहे आपल्याकडे? फॉर आहे ना. हा. मग आता बघा, हा साठी म्हणजे कोण आहे? फॉर. आता इथे प्रश्न आहे, माझ्यासाठी म्हणताना आता तुम्ही असं म्हणू शकता ना, माझ्या म्हणजे माय. तुम्हाला असं वाटू शकतं माझ्या म्हणजे माय. आता आपण बघितलं माझं म्हणजे माय, तुझं म्हणजे युअर. मग माझ्या म्हणजे माय आणि साठी म्हणजे फॉर. मग तुम्ही माय फॉर असं करायला जाल, चुकून जाईल. अगोदर फॉर घेतल्यानंतर माय म्हटलं, फॉर माय म्हटलं तरी चुकून जाईल. समजून घ्यायची गोष्ट एकदम फार महत्वाची सांगतोय मी, की जेव्हा जेव्हा हे दोघं जण चिटकले असणं बघा, माझ्या आणि साठी किती शब्द आहे? 2च शब्द आहे ना. मी एकदम बेसिक लेवलला येऊन सांगतोय हा. पूजा, समृद्धी, रोहित, दीपक, सगळ्यांनी समजून घ्या. 2च शब्द आहे. 2 बोटं करू शकता. ज्यांना ज्यांना शिकायचं ना छान, त्यांनी एक ऍक्टिव्हिटी करा. 2 बोटं करा. आपण ऍक्टिव्हिटी बेस्ड शिकणार आहोत. करून बघा, माझ्यासाठी, माझ्यासाठी, माझ्यासाठी. 2च शब्द झाले की नाही? माझ्यासाठी, माझ्यासाठी. जेव्हा 2च शब्द असतील ना, तेव्हा ही 2 नंबरची लाईन वापरायची. नीट समजून घ्या मी काय सांगतोय. मी टेक्निक सांगतोय, हाऊ टू यूज द प्रिपोजिशन्स. राईट, मोस्ट ऑफ द टाइम्स पीपल डोंट अंडरस्टँड हाऊ टू यूज द प्रिपोजिशन्स. त्याची एक सोपी टेक्निक सांगतोय मी. म्हणून बघायचं माझ्यासाठी, ओके 2च शब्द आहे. जेव्हा 2च शब्द येतील त्यावेळेला मधली लाईन वापरायची, मी यू. म्हणजे माझ्यासाठी तर मग फॉर मी होणार, तुझ्यासाठी म्हणत असेल फॉर यू होणार, त्यांच्यासाठी म्हणायचं असेल तर 2च शब्द ना, त्यांच्यासाठी. ते जास्त लोक आहेत ना, मग फॉर देम होणार. आमच्यासाठी, मग दुसऱ्या लाईन मधला अस आहे तो घेणार, फॉर अस. इकडे त्याच्यासाठी फॉर हिम घेणार, तिच्यासाठी फॉर हर घेणार, याच्यासाठी फॉर इट घेणार, राहुलसाठी फॉर राहुल घेणार. हे समजलं की नाही समजलं? हे टाईप करा टायपिंग बॉक्स मध्ये किंवा काय तुमच्या प्रकारे थंब द्या किंवा टाईप करा. समजतंय का तुम्हाला? 2 शब्द असले तर दुसरी ऑब्जेक्टिव्हची लाईन वापरायची आहे. टाईप करा, मला बघू देत तुम्हाला कळलं की नाही. येस ऑर नो? 2च शब्दांचा आपल्याला सेट म्हणायचा असला तर 2 नंबरची लाईन वापरायची आहे. कळतंय? येस, व्हेरी गुड. आता बघा त्याच्या पुढे थोडस. गुड. रिस्पॉन्स देत चला, म्हणजे मला कळतं तुम्हाला समजतंय म्हणून ते. हा. समृद्धी, पूजा, तुमच्याकडनं उत्तर येत नाहीत लवकर. आता बघा, माझ्या बहिणीसाठी म्हणायचंय मला. माझ्या बहिणीसाठी. ओके, माझ्या बहिणीसाठी. बघा 3 बोटं करा आणि ट्राय करून बघा. माझ्या बहिणीसाठी, माझ्या बहिणीसाठी. 3 शब्द आले की नाही? माझ्या बहिणीसाठी. लिहिते वाटलं असं लिहितो. माझ्या बहिणीसाठी. तुमच्याकडे काही डायरी वगैरे असेल तर तुम्ही पण हे शब्द नोट करून घेतले तर काही हरकत नाही. आता साठी गेला तर इकडे 1, 2 आणि 3 सेट आले आपल्याला. जेव्हा 3 शब्दांचा सेट होईल तेव्हा तिसरी लाईन वापरा. तिसरी काय इथं? माय, युअर, देअर, आर, हिज, हर, इट्स, राहुल्स. मग माझ्या बहिणीसाठी, माझ्या बहिणीसाठी
तीन शब्द आले ना. साठी म्हणजे फॉर, इकडे कोण उरलं, माझी बहीण. मग माझी बहीण कसं म्हणतो आपण? माय सिस्टर म्हणतो ना. म्हणजे मग तो सेट कसा होईल? फॉर माझी बहीण. काल मी एक सिस्टम शिकवली होती, ती पण छान आहे. अनुवाद करू शकता. माझ्या बहिणीसाठी, माझ्या बहिणीसाठी. कोपऱ्याजवळ कोणत्या शब्दाला एल्बो रूल आपण वापरू इथे? साठी. साठी अगोदर म्हणू. साठी म्हणजे फॉर. इथे कोण उरलं? माझी बहीण म्हणजे फॉर माय सिस्टर. समजतंय? येस नो टाईप द्या. मला बघू दे कळलंय का नाही तुम्हाला. टाईप करा. ओके, गुड. समजतंय तुम्हाला याचा अर्थ? याच्यावर 80% इंग्लिश डिपेंड आहे. आता इथून पुढचं जे सांगणार आहे मी ते त्याच्यापेक्षाही महत्वाचं आहे, म्हणून तुम्ही रिस्पॉन्ड करत राहा. मला जेव्हा कळेल ना की तुम्हाला समजतंय हे, तरच मी पुढे सांगू शकणार आहे. ठीक आहे ना? आता बघा, सगळ्यात जास्त प्रॉब्लेम कुठे येतो बघा? त्याच्यासाठी. हा, त्याच्यासाठी. मी त्याच्यासाठी 2,000 रुपये आणले. त्याच्यासाठी म्हणायचं तुम्हाला. ते समजलं पाहिजे. त्याच्यासाठी. ओके, दोनच शब्द आहे त्याच्यासाठी. सरांनी काय आणलं? त्याच्यासाठी दोनच शब्द आहे ना, मग दुसरी लाईन वापरायची, हिम. इथे कंडिशन क्लोज होते. बऱ्याच जणांचं इंग्लिश तिथे पण मार खातं ते इथंच, की हे म्हणायचं की हे म्हणायचं, हे म्हणायचं की हे म्हणायचं, ते कळत नाही. मग त्याच्यासाठी म्हणण्यासाठी फॉर हिम म्हणावं लागेल आपल्याला. मी त्याच्याबरोबर गेलो, त्याच्यासोबत गेलो. मी त्याच्यासोबतला तुम्ही विथ म्हणता. विथ. विथ म्हणजे सोबत. त्याच्यासोबत म्हणायचं मला, दोनच शब्द आहे. मग विथला जाऊन हिम म्हणावं लागेल ना. हे समजून घ्या. आणि मी त्याच्या मित्रासोबत गेलो असं तुम्हाला म्हणायचं असलं तर मग तीन झाले. त्याच्या मित्रासोबत. मग विथ त्याचा मित्र म्हणजे हिच फ्रेंड होईल की नाही होणार? येस ऑर नो? तुम्हाला समजतंय की दुसरी लाईन कधी वापरायची, तिसरी लाईन कधी म्हणायची? एक तर तुम्हाला दुसरी लाईन वापरायची ही वाली, किंवा तिसरी लाईन वापरायची ही वाली. ही वापरायची काही गरज नाही. जेव्हा ही वापरतो आपण, माइन, युअर्स, देअर्स, आर्स, त्याच्यानंतर डायरेक्ट फुल स्टॉप येतो. हे पण समजून घ्या. उदाहरणार्थ, हा माझा फोन आहे म्हणायचं असेल तर सपोज मी म्हणणार दिस इज माय फोन. जेव्हा मी त्याला माय म्हणतो तेव्हा शेजारी काहीतरी शब्द येतो. पण मी जर असं म्हटलं की दिस फोन इज माइन, दिस फोन इज माइन, माइन म्हटलं फुल स्टॉप आला की नाही शेवटी? माइनच्या नंतर वाक्य पुढे जात नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे बोलताना कसे वापरायला पाहिजे ते पण समजणं फार महत्वाचं आहे. की दिस इज युअर हाऊस, आपण म्हणले तुमचं घर आहे. दिस इज युअर हाऊस. युअर नंतर आपण एक शब्द वापरला, हाऊस. पण जर आपण असं म्हटलं तर दिस हाऊस इज युअर्स, युअर्स म्हणून थांबलो की नाही? थांबलो आपण. म्हणजे हे जे शेवटचे शब्द आहेत ना, पॉझेसिव्ह, त्यांच्यानंतर थांबायचं असतं. हे लक्षात घ्या. आणि जेव्हा ही तिसरी लाईन वापरतो तुम्ही, ऍडजेक्टिव्ह, यांना मी ऍडजेक्टिव्ह म्हणतो. ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. विशेषण म्हणजे असा शब्द की त्याच्या शेजारी उजव्या बाजूला अजून एक शब्द असतो, त्याला आपण विशेषण म्हणतो की नाही? हा, बघा, मी लिहिलं सपोज रेड बस, असं लिहिलं समजा, रेड बस. आता ही बस आहे आणि ही कशी आहे? बस रेड आहे, जरी ब्लॅक अक्षरात लिहिलेली असली. मग रेड बस आहे की नाही? मग रेड कोण झालं? त्याचं विशेषण झालं की नाही? एखाद्या नावाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. लहानपणी शिकलो होतो ना आपण, ना? मग जसं रेड बस आहे तसं तुम्ही असं म्हणू शकता ना, माय, माय बस, युअर बस, हा, किंवा माय होम. आता माय होम, होम काय याच्यामधलं नाव आहे, आणि माय कोण आहे? त्याचं ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आहे. मग ते सगळ्यांना वापरता येणं फार महत्वाचं आहे ना. त्याची आपल्याला प्रॅक्टिस करायची. जेवढी त्याची प्रॅक्टिस चांगली होईल तेवढा तुमचा फायदा चांगला होईल. कोणाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊन टाका, मी याला रफ करतोय. झालं असं समजू आपण याला. हा, याच्यामधून मी एक खूप महत्वाचा पॉईंट सांगणार आहे आता. पुढच्या 5 मिनिटात तुमचं नॉलेज थोडंसं पुढच्या लेवलला गेलेलं राहील, याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. बघा, आता तुम्ही तुमचा चॅटबॉक्स ओपन ठेवा. जे पण मी विचारतो त्याची उत्तर पटपट द्या. आपल्या सेशन मध्ये आपल्याला आणखी
तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहे मला. हं? एक नॉलेज पार्ट फक्त क्लिअर करून घेऊ आणि मग आपल्या सेशनमध्ये तुम्ही मोकळे उत्तर द्यायला छान. हा, आता बघा, काल मी दोन शब्द सांगितले होते. एक होता त्यांचा आणि एक होता त्यांना. त्या दोघांना पण तीन तीन अर्थ सांगितले होते. हे तुमचं क्लिअर झालं का? याचे तीन अर्थ आहेत. याचे तीन अर्थ आहेत. त्यांचा म्हणायचं असेल तर देअर पण होईल. ओके, शाबास. देअर पण होईल, हिज पण होईल, हर पण होईल. त्यांचं हिज आणि हर कधी होईल? जेव्हा तुम्ही रिस्पेक्ट देता कोणाला तरी, तेव्हा हिज आणि हर. देअर कधी होईल? जेव्हा जास्त लोक असतील तेव्हा. त्यांना कधी म्हणणार? त्याचे पण तीन शब्द होणार. एक देम म्हणजे पण त्यांना, हिम म्हणजे पण त्यांना, हर म्हणजे पण त्यांना. अतिशय महत्वाचा पॉइंट आहे हा, क्लिअर करून घ्या. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ह्या गोष्टी क्लिअर करून घ्या. आता बघा, हा आपण एक अपोस्ट्रॉफी एस पण खाली बघितला. जेव्हा आपण कुणाचं तरी पोझिशन सांगतो, कोणाची तरी मालकी सांगतो, त्यावेळेला आपण अपोस्ट्रॉफी करतो, बरोबर? तो अपोस्ट्रॉफी कधी करायचा, कधी नाही करायचा, ते एक समजून घ्या. म्हणजे तुमचं इंग्लिश आणखी पुढच्या लेवलला जाईल. हा, बघा उदाहरणार्थ, आता रुद्राचा फोन असं म्हणायचं. हा, रुद्राचा फोन. आता रुद्राचा फोन म्हणायचं असलं तर आपण असं म्हणू की नाही, हा आहे रुद्र, त्याला आपण येस लावू आणि फोन, रुद्रस फोन असं म्हणू की नाही आपण? येस और नो टाईप करा, बघू दे मला तुमचं काय म्हणणं आहे. रुद्रस फोन म्हणायचं असेल तर आपण त्याला एपोस्ट्रोफी येस लावतो की नाही? वाय किंवा एन टाईप करा, मला बघू दे. येस 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 येस, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. आता पुढचं तुम्हाला माहित नसेल कदाचित, ते समजून घ्या, त्याच्यामध्ये नॉलेज आहे. जर ज्या आता हा रुद्र आहे, हा कोणीतरी माणूस आहे, म्हणजे सजीव आहे हा ना. सजीव सोडून ज्यांना, जे निर्जीव आहेत, जे अचल आहेत, इकडून तिकडे कुठे जात नाही, त्यांचं पण काहीतरी असू शकतं ना. ओके, नाही त्यांचं काहीतरी असू शकतं की नाही? हा, आता टेबल आहे, टेबलचा एक पाय तुटला, नको तुटायला, तुटला. तर टेबलचा पाय कसं म्हणणार मग? आता टेबलला घेतलं टेबल, टेबलच लेग म्हटलं, टेबलचा पाय. आर्यन, हे चुकीचं आहे. म्हणजे फक्त माणसं असतील ना तरच एपोस्ट्रोफी लावायचं, माणूस नसला तर एपोस्ट्रोफी लावायचं नाही. पॉइंट ऑफ द डे. माणूस असला तरच एपोस्ट्रोफी एस लावा, माणूस नाही त्याला एपोस्ट्रोफी एस लावण्याची गरज नाही. ओके, मग सर कसं कळत त्याला? आता समजून घ्या, चला त्याच्यामध्ये खूप सुंदर आयडिया आहे. ज्यांना हा मुद्दा समजेल ना ते एकदम खुश होऊन जाणार. आता चलो, रेडी का सांगा मला फक्त, येस नो म्हणून. आपण असं शिकतोय की ज्यांना जीव नाहीये, ज्या निर्जीव वस्तू आहेत, त्यांचंही काहीतरी असू शकतं. अशा वेळेला एपोस्ट्रोफी वापरायचा नाही असं सरांचं म्हणणं होतं. मग काय वापरायचं, कसं म्हणायचं ना? त्यांचं कोणाचं कोणाचं बाकीचं, मग शाळेचं ऍड्रेस असला, हं? घराचं गेट असलं, असं काही काही असू शकतं ना, कशाचं काही पण असू शकतं. त्यावेळेला ना ऑफचा उपयोग करायचा. ऑफ म्हणजे पण चाचीचे, हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहित तर लिहून ठेवा. ऑफ म्हणजे पण चाचीचे. पण आता त्याचा वापर कसा करायचा ते समजून घ्या. इथे काय होतं, टेबलचा पाय, ज्या वेळेला माणूस सोडून दुसऱ्या कोणाचं काहीतरी येईल ना, आडव्या हातावर घ्या, टेबलचा पाय करून बघा. टेबलचा, टेबलचा पाय, टेबलचा पाय. एल्बो रोल, एल्बो जवळ कोण आलं? पाय आलं ना, पाय अगोदर म्हणायचा. समजते का कन्सेप्ट?
दीपक. आधी पाय म्हणायचं, मग लेग म्हणायचं, आणि मग ऑफ द टेबल म्हणायचं. बघा समजतंय का? दीपक येस नो टाईप करा, मला बघू देत काय काय कळलंय कोणाला. रुद्रा, पूजा, सगळ्यांनी टाईप करा. जर माणूस सोडून दुसऱ्या कोणत्याही वस्तूचं वगैरे असलं तर आडव्या हातावर घ्या. त्या चाचीचे नंतर जो शब्द आहे तो आधी म्हणा, मग ऑफ म्हणा, आणि उरलेला पहिला भाग शेवटी म्हणा. सच अ सिम्पल थिंग इज दिस. आणि जर तुम्हाला हे कळलं ना, तर डेफिनेटली युअर इंग्लिश इज गोइंग टू बी नेक्स्ट लेवल फॉर देअर. येस, व्हेरी नाईस. आता बघा हा, याला थोडस आपण एलोंगेट, थोडस पुढे घेऊन जाऊ. हम्म? आता बघा हा, घराचं गेट म्हणायचं आहे, तर आपण हाऊस गेट म्हणतो. दॅट्स व्हेरी रॉंग. वी शुडंट से दॅट. घराचं गेट म्हणायचं. घर काय माणूस थोडी ना. मग काय करायला पाहिजे? घराचं गेट. ओके, सरांनी सांगितलं आधी गेट म्हणायचंय, मग ऑफ म्हणायचं, मग गेट ऑफ द हाऊस असे. समजतंय? हा, हे कळलं पाहिजे. आपण बऱ्याच वेळेला चुकीचं इंग्लिश बोलतो, आणि काही पण बोलतो आपण ज्याला काही संबंध नाहीये. आपल्याला असं वाटतं तेच तेच बरोबर आहे का, परंतु तसं नसतं. देर आर सो मेनी फॉल्ट्स वी आर मेकिंग दॅट. हा, तर या गोष्टीवर थोडंसं काम करा. आता बघा, आमच्या कॉलेजचं, कॉलेजची लायब्ररी म्हणायचं तुमचं, ठीक आहे ना. आमच्या कॉलेजची लायब्ररी. तर तुम्ही राईट हँडचा रूल पाठवू शकता. आमच्या कॉलेजची लायब्ररी. पहिल्यांदा काय ना, टाईप करा बरं, बघू दे काय कळलं तुम्हाला ते. आमच्या कॉलेजची लायब्ररी तुम्ही कसं म्हणणार आहे? लेट मी सी व्हॉट इज से. टाईप दॅट. आमच्या कॉलेजची लायब्ररी कसं म्हणताय मला बघू दे. आमच्या कॉलेजची लायब्ररी. शाबास, व्हेरी नाईस. आमच्या कॉलेजची लायब्ररी. आता आमचं कॉलेज हे पण सांगता आलं पाहिजे ना. आमचं कॉलेज. व्हेरी गुड. मग लायब्ररी ऑफ आर कॉलेज असं म्हण. आवर कॉलेज नाही म्हणायचं, हा, आर कॉलेज म्हणायचं. लायब्ररी ऑफ आर कॉलेज. मग बघा तुम्हाला इतका फायदा होईल ना. आजच तुम्ही ट्राय करून बघू शकता. काही वेगळे वाक्य तुम्ही करून बघू शकता. आमच्या कॉलेजची लायब्ररी खूप मोठी आहे, असं जर आपल्याला म्हणायचं असलं तर आपण म्हणणार लायब्ररी ऑफ आवर कॉलेज इज व्हेरी बिग. म्हणजे इकडे वाक्य जाणार. या कोर्स मधून मी तुम्हाला हेच सांगणार आहे की आपण चुकीचं कसं बोलतो आणि चांगलं कसं बोलायला पाहिजे, व्यवस्थित प्रॉपर इंग्लिश कसं बोलायला पाहिजे ना. किती पण असे उदाहरण तुम्ही घ्या, काउंटलेस उदाहरणं घ्या, त्याला कोणतीही लिखापडीची गरज नाही. डायरेक्ट इथून काढा डोक्यातून, जाऊ दे डायरेक्ट. हा, कळतंय? हा, बघा, एमपीएससी एक्झामचा रिझल्ट टाईप करा. कसं होईल एमपीएससी एक्झामचा रिझल्ट, कसं म्हणणार तुम्ही? तुम्हाला ते म्हणता येतंय का? मला बघू दे. एमपीएससी एक्झामचा रिझल्ट. एमपीएससी एक्झामचा रिझल्ट म्हणायचं मला. मग असं एमपीएससी एक्झाम रिझल्ट असं म्हटलं तर चुकून जाईल ते. कसं होईल? टाईप इन दॅट. आय वॉन्ट टू सी व्हॉट इज से ऑन दिस टॉपिक. एमपीएससी एक्झामचा रिझल्ट कसं म्हणणार? चला, रिझल्ट ऑफ एमपीएससी एक्झाम. व्हेरी गुड. रिझल्ट ऑफ एमपीएससी एक्झाम. व्हेरी नाईस. वा 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 वा, व्हेरी गुड. तुम्ही खरंच जर इतकं मस्तपैकी उत्तर देत असाल ना, तर मला खूप आवडेल तुम्हाला सांगायला. माझ्याकडे अशा हजारो गोष्टी आहेत नवीन नवीन सांगायला तुम्हाला. इट विल बी व्हेरी हेल्पफुल फॉर यू. ओके, मला वाटतं कळतंय सगळ्यांना हे. हा, कसं म्हणायचं, काही पण, कोणतं पण. हा, फक्त आता बघा, तुम्हाला समजा म्हणायचं असलं की माझ्या वडिलांचं ऑपरेशन. आता ना उलट पालट करू. माणूस आहे ना, माझे वडील माणूस आहे. मग डायरेक्ट चला पुढे, माय फादर्स ऑपरेशन. सरळ चला. पण जर तुम्हाला असं म्हणायचं असलं की आमच्या कंपनीचं वार्षिक उत्पन्न, सांगा बरं कोण सांगतात आमच्या कंपनीचं वार्षिक उत्पन्न कसं म्हणणार? चा ची चे नंतरचा जो पार्ट आहे त्याला आधी म्हणायचंय.
आमच्या कंपनीचं वार्षिक उत्पन्न, मग वार्षिक उत्पन्न आधी म्हणा, म्हणजे अॅन्युअल इन्कम ते आधी म्हणा, आणि मग आमची कंपनी उलट. कसं होईल मग ते? आमच्या कंपनीचं वार्षिक उत्पन्न, चला, अॅन्युअल इन्कम ऑफ आवर कंपनी. व्हेरी नाईस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मला तर खूप आनंद होतोय. छान. बाकीच्यांनी नुसतं बघू नका, हा, पार्टिसिपेट करा. स्वतः जेव्हा तुम्ही त्यामध्ये स्वतःला त्यामध्ये इन्क्लूड कराल ना, तरच तुमचं इंग्लिश चांगलं होईल. नुसतं बघायला एकच पिक्चर नाही, हा मूवी नाही आहे. इन्क्लूड करा अॅन्युअल इन्कम ऑफ अवर कंपनी. व्हेरी गुड. ऐका, तुम्हाला जर असं वाटत असेल ना की इंग्लिश फार कॉम्प्लिकेटेड काही असतं, असं काही नसतं. अगोदर डोक्यातून काढून टाका की इंग्लिश खूप कॉम्प्लिकेटेड असतं आणि त्यामध्ये खूप काही पण वोकॅब्युलरी आहे. देयर इज नॉट दॅट मच वोकॅब्युलरी, ओके, इन दॅट. व्हेरी सिम्पल, यू कॅन गो फर्दर. एकदम छोटे छोटे चंक्स. आपलं पहिल्या दिवसापासून कशावर भर आहे? चंक्सवर, तुकड्यांवर भर आहे ना. पार्ट्स पार्ट्स पार्ट्स. तुम्हाला बाकी सगळे येतं, हे तुकडेच करता येत नाही तयार, आणि म्हणून तुमचं इंग्लिश चुकतं. हो की नाही? कुणाकुणाचा हा प्रॉब्लेम आहे सांगा बरं. येस नो, येस नो, राईट ना? खरंच खूप जणांना प्रॉब्लेम होतो की हे कसं म्हणू मी एवढं. हा, त्यामुळे आपलं गडबड होऊन जाते. ठीक आहे ना? ओके, बघा बरं, आजच्या क्वेश्चन पेपर मधला शेवटचा प्रश्न, एवढा मोठा तुकडा घ्यायचा तुम्हाला. आजच्या क्वेश्चन पेपर मधला शेवटचा प्रश्न, तुम्ही ओरडी सांगितलं तरी काय अडचण नाही माझी. फक्त घरामध्ये बाकी काही गोंगाट असतील तर नका मग. पण तुम्ही एकदम शांत बसलेला असेल कुठं सांगू शकता, डझंट मॅटर. आजच्या क्वेश्चन पेपर मधला शेवटचा प्रश्न. हा, इथे एक पॉइंट शिकवणार मी अजून. आजच्या क्वेश्चन पेपर काय, हा, आजच्या क्वेश्चन पेपर मधला शेवटचा प्रश्न. चला, एक छोटासा क्ल्यू देतो इथे. इथे चाची पण मधला असा शब्द आलाय ना. कधी कधी मधला, मधली, मधले असा पण शब्द येतो. हा, तर मधला मधली जेव्हा येईल ना तेव्हा इन म्हणायचं. हे पण लिहून ठेवा, इन. मधला मधली जेव्हा येईल ना तेव्हा इन म्हणा. सोपं जाईल तुम्हाला. मग आजच्या क्वेश्चन पेपर मधला शेवटचा, लास्ट क्वेश्चन इन टुडेज पेपर. राईट राईट राईट, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. किती सोपं आलं नाही ना? लास्ट क्वेश्चन अगोदर म्हणा, मग टुडेज पेपर क्वेश्चन पेपर नंतर म्हणा. या टेक्निकने तुम्ही हळूहळू पुढे जाऊ शकता. आता बघा, पुण्यातली माणसं असं तुम्हाला म्हणायचं असलं, पुण्यातली माणसं, पुण्यातली म्हणजेच पुण्यामधली, हे तुम्हाला समजतंय का? आपण बरेच वेळा काय म्हणतो, पुण्यातली माणसं फार ब्रिलियंट असतात असं तुम्हाला म्हणायचंय. मग पुण्यातली माणसं कसं म्हणणार? पुणे पीपल नाही म्हणायचं मग. लक्षात घ्या. पुण्यातली माणसं ना, पुण्यामधली. हा, मग पुण्यातली माणसं, आधी माणसं मग पुणे. पीपल इन पुणे म्हणायचं मग. व्हेरी गुड, व्हेरी नाईस, युअर गेटिंग दिस. खूप छान. हे छोट्या छोट्या गोष्टी शिका. हा, बरं, आता एकदम अवघड विचारणार आहे, बरोबर, कुणाला जमतंय. बर, नाशिक मधल्या जमिनीचा भाव. आता 2-3 तुकडे केले याच्यामध्ये, थोडासा विचार करून बोला. मी काय म्हटलं, नाशिक मधल्या जमिनीचा भाव. भाव म्हणजे रेट. हा, भाव म्हणजे रेट. आता इथे काय काय चान्स तुम्हाला? जमिनीचा भाव हा एक भाग आहे, आणि नाशिक मधल्या, मी नेहमी सांगत आहे शेवटचा भाग आहे ना याच्यामध्येच इंग्लिश आहे. की रेट ऑफ लँड इन इंग्लिश, इन नाशिक. व्हेरी गुड. आता काय केलं आपण? नाशिक मधल्या जमिनीचा भाव म्हटलं. तुम्हाला ते अवघड वाटलं असतं स्टार्टला. आडवा हात करा. whenever you are feeling difficulty, whenever you are getting problem, right, very nice. आडवा हात करायचा, छान छान मनातल्या मनात करायचं वाटलंच तर. नाशिक मधल्या जमिनीचा भाव. मग भाव म्हणजे काय? रेट. चाचीचे आलं की नाही, मग त्याला ऑफ म्हणायचं. रेट ऑफ
लँड्स ना, जमीन म्हणजे लँड. रेट ऑफ लँड नाशिक मधलं, मधला मधली मधले म्हणजे इन. हा, किती जणांना हे कळतंय असं चंक्स एकत्र कसे करायचे, त्यांनी वाय टाईप करा मला बघू देत. ज्याला नाही कळत त्यांनी एन टाईप करा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला नाही कळलं ते. येस, व्हेरी गुड. हा हा, छान, नाईस, खूप छान. बाकीच्यांनी पण सांगा मला तुम्हाला कळलंय नाही कळलंय. व्हेरी नाईस, इट्स अ व्हेरी गुड थिंग. मोठे मोठे येस, खूप छान. तर हे असे असे तुकडे जोडता आले पाहिजे. ज्यांना ज्यांना हे जमेल ना, त्या वेळेला तुमचं इंग्लिश पुढच्या लेवलला जाईल. तुम्ही अजिबात अशी अपेक्षा करू नका की पुढे खूप भारीतलं असणार आहे काहीतरी, एकदम काहीतरी शिकवणार. काही शिकवणार नाही पुढे मी. हेच सांगणार आहे की तुकडे कसे जोडायचे, वाक्य कसं जोडायचं, आणि हेच असतं प्रत्येक ठिकाणी. हे जेव्हा तुम्हाला जमेल ना, त्यावेळेला तुमचं नॉलेज पुढच्या लेवलला जाईल. ओके. हा, बघा, माझ्या लहान भावाचं लग्न असं म्हणायचं तुम्हाला आता. हा, आता माझा लहान भाऊ माणूस आहे ना, मग ते अपॉस्ट्रोफी लावायचं त्याला, येस लावायचं त्याला. माझ्या लहान भावाला काय म्हणताय तुम्ही? लहान भाऊ म्हणजे कोणता भाऊ? यंगर ब्रदर. हे तुम्हाला माहिती आहे का? लहान भाऊ म्हणजे यंगर, मोठा असेल तर एल्डर. मग माझा लहान भाऊ, माय यंगर ब्रदर असं होईल की नाही? त्याचं लग्न, मग माय यंगर ब्रदर्स, येस लावणार आपण त्याला, माय यंगर ब्रदर्स वेडिंग, है ना? तर याप्रमाणे, तर हे आपल्याला माहित पाहिजे. माय यंगर ब्रदर्स वेडिंग, माय एल्डर ब्रदर्स एंगेजमेंट, तिथं आपण येस सर लावू शकतो. मोठे मोठे तुकडे जोडायचे कसे, याची आयडिया आपल्याला आली तर आपले इंग्लिश शक्यतो मग चुकत नाही. हा, बघा, गव्हर्नमेंटचा रूल असं आपल्याला म्हणायचं. गव्हर्नमेंटचा रूल कसं म्हणणार? गव्हर्नमेंटचा रूल टाईप करा, शॉर्टकट मध्ये GOVT टाकलं तरी चालेल. गव्हर्नमेंटला, गव्हर्नमेंटचा रूल, तुम्ही असं म्हणणार का गव्हर्नमेंट रूल? येस. हा, गव्हर्नमेंट रूल नाही म्हणणार आपण, काय म्हणणार? द रूल ऑफ गव्हर्नमेंट. ह्या गोष्टी जर तुमच्याकडे यायला लागल्या ना, तर समजून घ्या, रिअली 100% यू आर गोइंग टू टॉक बेटर इंग्लिश विदाउट हॅव्हिंग एनी मिस्टेक देअर. ओके. हा, हे चंक्स कसे करायचे ते समजलं पाहिजे. ठीक आहे ना? बरं, चला अजून काही छोटे छोटे आपण प्रिपोजिशन्स बघूया, जेणेकरून आपल्याला पुढे 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 जाता येईल. हे तुकडे बघणं, प्रिपोजिशन बारीक बारीक बघत बसणं, हे आपलं काम नाहीये. मी काय करतोय, तुम्हाला आयडिया देतोय फक्त. आय एम जस्ट गिव्हिंग यू आयडिया. हे असं असतं, त्याला असं वापरा. बाकी नॉलेज तुम्हाला सगळं आहे, तुम्हाला सगळं येतं, मला माहिती आहे. यू आर ब्रिलियंट गाईज. फक्त त्याची मी तुम्हाला आठवण करून देतोय. हा, चला मग आता पुढे सुरू करू. माझ्या परवानगी शिवाय असं आपल्याला म्हणायचं असलं. हा, आता हा भाग सोडून द्या 2 मिनिटं, चला पुढे. माझ्या परवानगी शिवाय, आता इथे कोणता शब्द आला? माझ्या परवानगी शिवाय. मग तुम्हाला हे कळलं पाहिजे, अच्छा म्हणजे शिवाय पासून सुरुवात करावी लागणार आहे ना आता. शिवायला कोणता शब्द आहे सांगा बरं, तुमच्याकडे टाईप करा, मला बघू दे तुम्हाला काय माहिती. लेट मी चेक युअर नॉलेज. व्हेरी गुड. हा हा, क्या बात आहे, व्हेरी नाईस. तुम्हाला शिकवण्याची काहीच गरज नाही रे, तुम्ही माझ्यापेक्षा ब्रिलियंट आहे. वा 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 वा, व्हेरी नाईस, व्हेरी गुड. आणि सगळ्यांनी लिहायचं, सगळ्यांनी टाईप करायचं. हा, व्हेरी गुड. चला, 3च मिनिटानंतर मी तुम्हाला संधी देणार आहे, छान छान पैकी आपण बोलणार आहोत. विदाउट म्हणतो ना आपण, शिवाय, विना म्हणजे विदाउट, माझ्या परवानगी शिवाय, विदाउट माय परमिशन. आणि जर नाही कळत तर नाही बोलता आलं. माझ्या परवानगी शिवाय. नुसता एल्बो रूल जरी वापरला, हा कोणत्या पुस्तकात नाही, हा असं करा मग असं होणार. दिस इज नॉट रिटन इन एनी बुक. हा, हे अनुभवातनं आलेलं शहाणपण आहे. आम्हाला असं अडचण यायच्या अगोदर की कसं म्हणायचं हे आम्ही डोक्यात लावून लावून शिकलो या गोष्टी. मग माझ्या परवानगी शिवाय, विदाउट माय परमिशन. ओके. आता बघा, साहेबांच्या सही शिवाय. चला,
साहेबांच्या सहीशिवाय. हं? Without permission, my boss. सही चालले, सही. Without sir's permission. Signature. हा, कसं येईल मग साहेबांच्या सहीशिवाय? Without signature, my without signature, permission by boss. अरे साहेबांची सही, साहेब माणूसच आहे ना, तो काही निर्जीव आहे का? विदाउट माय बॉसच साइन, राईट. विदाउट माय बॉसच सिग्नेचर. बॉसला अजून एक एपोस्ट्रॉफी एस लावायची काही गरज नाही त्याला एवढी. नुसतं वरती असे टाकल्यावर त्याच्यात टिक केलं तरी चालतं. तर मग विदाउट ऑफिसर्स सिग्नेचर, माय ऑफिसर्स, माय मॅनेजर्स, माय सिनियर्स सिग्नेचर, ते पण तुम्ही म्हणू शकता. मग त्याच्याशिवाय, त्याच्यासह, त्याच्या अगोदर. अगोदर म्हणण्यासाठी कोणता विषय आहे आपल्याकडे, कोणता शब्द आहे? बिफोर आहे ना अगोदर म्हणायचं असेल तर. अगोदर, याच्या अगोदर, त्याच्या अगोदर, तुझ्या लग्नाच्या अगोदर. कसं म्हणणार तुझ्या लग्नाच्या अगोदर? Before your marriage. येस येस, घेऊन टाका मग अगोदर म्हणजे बिफोर. नंतर म्हणायचं असेल तर काय तुमच्याकडे? आफ्टर ना. रिटायरमेंट नंतर कसं म्हणणार? रिटायरमेंट नंतर After the time. आफ्टर रिटायरमेंट, है ना. मग बिफोर माहित पाहिजे, आफ्टर माहित पाहिजे, बिहाइंड आपण काल परवा बघितलं मागे, समोर माहित पाहिजे, इन फ्रंट ऑफ, है ना. एक इन फ्रंट ऑफ सारखा आहेड पण असतो. आहेड म्हणजे पण समोर, इन फ्रंट ऑफ म्हणजे पण समोर. इन फ्रंट ऑफ आणि आहेड मध्ये काय फरक आहे? जेव्हा आपलं एकमेकांकडे तोंड असलं त्याला इन फ्रंट ऑफ म्हणायचं, आणि ज्याचं तिकडे तोंड आहे, आपलंही तिकडे तोंड आहे, तर त्याला आहेड म्हणायचं. हे लक्षात घ्या. जे मार्गात येईल ना पुढे, व्हॉट एव्हर इन आर वे वेटिंग फॉर अस, त्याला अहेड म्हणायचं. अहेड जे रस्त्यात आहे आपल्या मार्गामध्ये त्याला म्हणायचं अहेड, आणि जे एकदम समोरासमोर आहे आपल्या त्याला म्हणायचं इन फ्रंट ऑफ. ओके, फार महत्वाचं आहे. अजून 2-3 गोष्टी समजून घ्या. आता अनलॉक झालंय, तुम्ही बोलू शकता, डझंट मॅटर. चला या माझ्या बरोबर. नुसतं वर म्हणायचं असेल तर कोणता शब्द आहे तुमच्याकडे? वर सांगा बरं. Above. Up. बरं. Up. बरं, अजून काय काय सांगा मला. लेट मी चेक युअर नॉलेज. वर Up. म्हणण्यासाठी काय काय शब्द आहे तुमच्याकडे? Up. Up. एक आहे अबाव, अजून एक काय? अप. अजून काय सांगा पटापट. वर म्हणायचं, वर. Upper. Up. Upper. अपर. अजून बोला, वर. Yeah. ऑन नाही म्हणतो तुम्ही वरला? On, yes. On. On table. No. अजून ओव्हर पण म्हणतो आपण. हा, One. ओव्हर पण म्हणतो. Over. वर म्हणण्यासाठी भरपूर सगळे शब्द आहेत. हा, पण ते कधी म्हणायचे ते समजून घ्या. कधी म्हणायचं ऑन, कधी म्हणायचं ओव्हर, कधी म्हणायचं अप, ते पण कधी कधी माहित नसतं. ऍक्च्युअली दॅट इज ऑल्सो ग्रॅमॅटिकल पार्ट, बट लेट मी टेल यू दॅट ऑल्सो. हा, त्याला ऑन कधी म्हणतो आपण? दिवस वगैरे असला ऑन म्हणायचं, ते काल वगैरे सांगितलं होतं. आता मी त्याची पोझिशन सांगतो. हा टेबल आहे समजा, आणि याच्यावर एक बॉल आहे. हा बॉल ह्या टेबलला वरतून एकदम चिटकलेला आहे, हे तुम्हाला दिसतंय का? जेव्हा एखादी गोष्ट एकदम चिटकून आहे ना वरतून, तेव्हा त्याला ऑन म्हणतात. आता बघा, दिस पेन इज ऑन माय हँड, ऑन माय पाम. ऑन का बरं म्हटलं याला मी? कारण तो माझ्या हाताला वरतून चिटकून आहे. कळतंय का? कळलंच पाहिजे. हा, आणि या इकडे परत तोच मगाचा टेबल थोडा मोठा करून घेतला आणि बॉल वरती केला जरा गॅप सोडून. हे तुम्हाला दिसतंय का? बॉल गॅप सोडून वर गेला, पण स्ट्रेट आहे की नाही वरती लाईन मध्ये 90 डिग्री मध्ये सरळ? जी गोष्ट वर आहे आणि ती तिरपी तारपी पण असू शकते इकडे तिकडे कुठे पण. लक्षात घ्या. हा, इकडे आहे, इकडे आहे, इकडे आहे, पण वर आहे. ती अंतर सोडून वर आहे, आणि ती कुठे पण असू शकते. तिला म्हणायचं अबाव. तुम्ही ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार ऐकलं असणार लहानपणी. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, हाऊ आय वंडर व्हॉट यू आर अबाव द वर्ल्ड. सो ऐकलंय अबाव म्हटलंय. तर वरती का बरं आकाशाला त्याने अबाव म्हटलं?
कारण इकडे बघितलं तरी पण आकाश, इकडे बघितलं तरी आकाश, इकडे बघितलं तरी आकाश. जी गोष्ट डोक्यावर आहे पण थोडस अंतर सोडून तिरपी तारप्या पण अँगल मध्ये असू शकते, त्याला अबव म्हणायचं. लक्षात घ्या. अजून एक गोष्ट, जी गोष्ट लेव्हलने वरती आहे, म्हणजे स्तर, ज्या गोष्टीचा लेव्हल वरती आहे, स्तर पोझिशनने वर आहे, पर्सेंटेजने वर आहे, जी या गोष्टींनी वरती आहे ना, तिला अबव. आपण म्हणतो की नाही अबव 50%, ऐकले कधी? अबव 90% मार्क्स. जी पर्सेंटेजनी वर आहे, लेव्हलनी वर आहे, पोझिशननी वर आहे, किंवा जर ती टांगलेली असेल तर अशी बाजूला इकडे तिकडे. आता तुमच्यापैकी सगळ्यांच्या घरामध्ये फॅन असेल वरती लावलेला, तर कोणाकोणाच्या घरातला फॅन तुमच्या डोक्याच्या एकदम वरती नाहीये? फॅन आहे वर पण डोक्यावर नाहीये, त्याने हात वर करा. फॅन आहे पण तो तिकडे आहे मागे जरा, असं कोण कोण आहे? रेज युअर हँड्स. गट. तर जी वस्तू आपल्या डोक्यावर नाहीये स्ट्रेट, थोडी इकडे तिकडे आहे साईडला, त्याला अबाव म्हणायचं. द फॅन इज अबाव माय हेड. का बरं अबाव म्हटलं? स्ट्रेट डोक्यावर नाही येतो, बाजूला आहे, हे लक्षात ठेवा. पण जर तीच गोष्ट जर एकदम स्ट्रेट असली डोक्यावरच, एकदम स्ट्रेट, गॅप सोडून, तर तिला ओव्हर म्हणतात. ओव्हर कधी वापरलेला असतो ते पण समजून घ्या. गॅप सोडून वर आहे पण स्ट्रेट वरती आहे. अजून एक याचं सिक्रेट सांगतो. ओव्हरला नेहमी स्पीड असतं, अबावला स्पीड नसतं, ओव्हरला स्पीड असतं. ओके. आपण पुलाच्या वरतून गाड्या जातात म्हणतो, आपण ब्रिजच्या वरतून गाड्या जातात की नाही, त्यांना अबाव नाही म्हणत, ओव्हर द ब्रिज म्हणतो की नाही आपण? सांगा मला. जी गोष्ट स्पीडने जाईल वरतून तिला ओव्हर म्हणावे. लिहून ठेवा, कुठे नोट करा. पक्षी उडाला, ओव्हर माय हेड. गाडी गेली फोर व्हीलर वरतून पुलावरून, ओव्हर द ब्रिज. जे पण जाईल ओव्हर. का? कारण त्याला स्पीड आहे. एरोप्लेन गेलं, ओव्हर माय हेड. गेटिंग दिस? हेलिकॉप्टर गेलं, ओव्हर. बर्ड गेला, ओव्हर. फोर व्हीलर गेली, ओव्हर. यांना सगळ्यांना ओव्हर म्हणायचं. जे डोक्याच्या वर आहे, ज्याला स्पीड आहे, त्याला ओव्हर म्हणायचं. आता अप. अप एकदम सोपं आहे. ज्याच्या डिरेक्शन दिसते ना, दिशा, जी गोष्ट वरती 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 चालली आहे ना, वरच्या 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 डिरेक्शननी, तिला अप म्हणतात. म्हणजे ऑनचे एवढे प्रकार झाले. द बॉल इज ऑन द टेबल, द डॉट्स आर अबाव द टेबल. तुम्हाला जर सेंटेन्स पाहिजे असेल किंवा काही एखाद्याला पाहिजे असतं त्यांनी, अबाव द टेबल. इकडं द एरो इज गोइंग अप साइड म्हणतो की नाही आपण, अप साइड. अप म्हणजे वरच्या दिशेने. द फॅन इज ओव्हर माय हेड, द कार इज पासिंग ओव्हर द ब्रिज, असं म्हणायचं. ओव्हर. इकडे पण हे सगळे कोण आहेत? वर 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 आहेत. मला वाटतं समजत असेल तुम्हाला. हे समजतंय का? येस ऑर नो मला सांगा. वरचे प्रकार. गुड. कोणाला काही डाऊट असला तुम्ही बोलू शकता, विचारू शकता, डझंट मॅटर. लिहू शकता, बोलू शकता. हे सगळे वर 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 आहेत. आता याच्या एकदम उलटे कोण? खाली 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 खाली. ते पण असणार ना कोणतरी, हो की नाही? जर वर आहे तर खाली पण असणार. सांगा बरं मला, खालीसाठी तुम्हाला कोणकोणते शब्द माहिती? सांगा बरं. खाली. Below. सांगा सांगा. अंडर. कोण घेतला? बिलो. अजून कोणतं सांगितलं? Down. डाऊन. अंडर. व्हेरी गुड. डाऊन. अजून सांगा. अंडर. अंडर. एकदम बरोबर. तुम्हाला माहिती आहे का अजून एक असतो बिनीथ. बिनीथ पण असतो एक. ऐकलंय का तुम्ही कधी बिनीथ? नाही ऐकलं? बरं ठीक आहे. चला समजून घ्या आता. कधी म्हणायचं बिलो, कधी म्हणायचं डाऊन, कधी म्हणायचं अंडर आणि कधी म्हणायचं बेनेथ. ओके, समजून घ्या. मी सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट, हा बिलो कोणाच्या उलटा आहे? अबावच्या उलटा आहे. फुली मारून लिहू शकता. अबाव क्रॉस बिलो. अबाव काय होता? गॅप सोडून वरती इकडे तिकडे असू शकतो ना. सेम तसं बिलो काय? गॅप सोडून खाली. लिहून घ्या. बिलो म्हणजे गॅप सोडून खाली, गॅप सोडून, गॅप सोडून खाली असणार.
पर्सेंटेजने खाली असणार, लेवलने खाली असणार, पोझिशनने खाली असणार. ज्याची पोझिशन आहे डॉट 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 क्रमाने खाली, नंबर वाईज खाली. हा, लिहून घ्या हे नंबर वाईज. ज्यांना माहित असतं ना कसं बोलायचं, कोणता शब्द कुठे वापरायचा, त्यांचं चुकत नाही. मग बिलो म्हणजे नंबर वाईज. तुम्ही हा शब्द ऐकलाय का कधी? रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स गिव्हन बिलो. ऐकलंय का नाही ऐकलंय कधी आजपर्यंत? पेपर Yes. मध्ये असतं की नाही, क्वेश्चन पेपर मध्ये? हा, आन्सर द क्वेश्चन्स गिव्हन बिलो. मग बिलो का म्हटलं त्यांनी, अंडर का नाही म्हटलं? कारण ते प्रश्न सगळे त्या पॅसेजच्या खाली होते क्रमाने, एक 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 क्वेश्चन, म्हणून बिलो म्हटलेलं असतं. हा, बरं इकडे या. डाऊन जो कुठे गेला, अप डाऊन असं ऐकलंय का तुम्ही? का नाही ऐकलं आजपर्यंत? अप डाऊन. मला वाटतं इंग्लिश मध्ये गाणं पण आहे सगळं कोणतरी, हा, वेंगा बॉईज मधलं. हा अपच्या उलट आहे. अप म्हणजे वर वर वर, डाऊन म्हणजे खाली 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 खाली. लिहून टाक. डाऊन म्हणजे खालच्या दिशेने. अपला आणि डाऊनला स्पीड असतं. हा, डाऊन म्हणजे खालच्या दिशेने, डाऊन म्हणजे खालच्या दिशेने, डाऊन. एक सोपं उदाहरण आणखी सांगायचं झालं तर, एक झाड आहे, त्या झाडावरती कोणतरी मुलगा इथे वरती बसला होता, गेला होता कशाला तरी, पडला खाली. जर एखादा झाडावरून पडला तर आपण त्याला फेल डाऊन म्हणतो की नाही? ही फेल डाऊन. ऐकले का नाही कधी तुम्ही? हा, जेव्हा वरतून आपण जोरात खाली पडतो त्याला डाऊन. सिट डाऊन ऐकले का नाही? सिट डाऊन किमान. हा, आपण सिट डाऊन का म्हणतो बरं? माहिती तुम्हाला सिट डाऊन का म्हणतो आपण? कारण आपण जेव्हा बसतो ना तेव्हा वेगात खाली जातो की नाही, असं सिट डाऊन गेलं की नाही खाली असं जोरात. तर जेव्हा आपण वेगात खाली येतो तेव्हा डाऊन म्हणतो. म्हणून सिट डाऊन, हेड्स डाऊन, है ना. प्रत्येक वेळेला डाऊन कधी म्हणतात? वेगात खाली आलं तर त्याला म्हणतात डाऊन. अंडर कोणाच्या उलट आहे? ऑनच्या. हा, इकडे गेलं, कुठे गेला? यातून ओव्हरच्या होत. अंडर द टेबल. हा वरती होता ना, हा बघा अंडर असं असणार. दिसतंय का तुम्हाला? बघा की बघा, द कॅट इज अंडर द टेबल. ऐकलं लहानपणापासून? द बॉल इज अंडर द टेबल. ओव्हरच्या उलट असतो अंडर. गॅप सोडून खाली. लिहून घ्यायचंय अंडर. अंडरला गॅप असतो, अंडरला गॅप असतो. एखादी गोष्ट गॅप सोडून खाली आहे ना, मग तुम्ही तिला अंडर म्हणा. अंडर माय हँड. हाताच्या खाली एवढं थोडं अंतर सोडून. अंडर द टेबल, अंडर द चेअर. जिथे गॅप असेल ना त्याला अंडर म्हणायला पाहिजे. हा, द डॉग इज अंडर द टेबल, द कॅट इज अंडर द चेअर. जिथे पण गॅप सोडलाय, अंडर द रूफ. वी आर सिटिंग अंडर द रूफ, है ना. हे रूफ आहे वरती, छप्पर आहे, त्याच्या खाली आपण आहोत की नाही? गॅप आहे की नाही वरती? तुमच्या घराचं जे रूफ आहे त्याच्यातून तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी गॅप आहे की नाही आहे? येस ऑर नो? इन्क्लूड व्हा. नुसतं एकटीला मला बडबड करायला नका लावू. अंडर द ट्री तरी ऐकलं असेल की नाही? हे झाड आहे, मगाचं झाड. या इथे झाडाच्या खाली कोणतरी बसलाय इथे पाय पसरून. द बॉय इज सिटिंग अंडर द ट्री म्हणतो की नाही आपण? अंडर द ट्री. का बरं अंडर म्हटलं, डाऊन का नाही म्हटलं? मग आपल्याला हे समजलं पाहिजे की झाड आणि हा मुलगा यांच्यामध्ये गॅप आहे की नाही आहे? आहे ना. मग गॅप सोडून खाली बसलेला आहे त्याला म्हणायचं अंडर. हा, आता कोण राहिला? बिनीथ. आता परत एक उदाहरण नीट समजून घ्या, व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल. पुन्हा या झाडाकडे या. हे झाड आहे आपलं. हा, झाडाला खालून काय असतं रे बाबांनो? मुळं. हा, मुळ आहे. आता ह्या झाडाची कशी गेलेली असणार की नाही खाली, मला सांगा. येस. Yes. हा, हे रूट्स गेले खाली, बरोबर. आता मला सांगा, हे रूट्स जमिनीच्या खाली आहेत तरी पण जमिनीला चिटकून आहेत की नाही खालून? येस नो? ही मुळं ह्या जमिनीला खालून चिटकून आहेत की नाही आहेत? खाली आहेत, या जमिनीच्या खाली आहेत, पण जमिनीला चिटकून आहेत की नाही आहेत? आहेत ना. त्याला बिनीथ म्हणतात, त्याला म्हणतात बिनीथ.
लिहून ठेवा मग. बिनीत म्हणजे काय? खालून चिटकून याला म्हणतात बिनीत. लिहून ठेवा. खालच्या दिशेने जी गोष्ट चिटकलेली आहे, चिपकून आहे ती गोष्ट ना, त्याला बिनीत म्हणतात. कनेक्टेड फ्रॉम डाऊन साइड. मग आता तुमच्या घरामध्ये सपोज एक टेबल आहे, त्या टेबलवर एक काहीतरी न्यूजपेपर ठेवलाय, त्या न्यूजपेपरच्या खाली तुम्ही तुमचा मोबाईल ठेवलेला आहे. मग अशा वेळेला अंडर द न्यूजपेपर नाही म्हणायचं. काय म्हणायला पाहिजे? बेनीथ द न्यूजपेपर. पण आपल्याला बिनीत माहित नाही, अंडरनीथ माहित नाही, आपण कशाला काही पण गोळ्या मारून हवेत गोळीबार आत खेळणार, त्याच्याच कामाला आपण, म्हणून आपलं इंग्लिश चुकतं. तर थोडं शिकताना ना हे थोडं ग्रॅमॅटिकल वाटेल, पण महत्वाचं आहे. whenever you will learn from books, you will give any examination, त्यावेळेला तुम्हाला खूप कामा येईल हे. जर तुमच्यातलं कोणी टीचर असेल तर हे फारच महत्वाचं आहे. मग कारण मी भरपूर सगळे टीचर्स ट्रेनिंग देतो ना, टीचरना पण माहित नसतं काय याच्यातला फरक. बऱ्याच वेळेला सगळं कन्फ्युजन, आणि त्या टीचरचं कन्फ्युजन त्या मुलाचं डबल कन्फ्युजन करून टाकतात. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजे. अजून एक शब्द सांगतो, आपण आता बोलतोच आहोत तर. हा, एक असतो आपण की ऑन टू. हे पण समजून घ्या. जरी आपण याला वापरत नसलो जास्त तरी समजून घ्या. याच्यामध्ये दोन शब्दांचं एकत्रीकरण आहे. कोणतं? ऑन आणि टू. टू म्हणजे एखाद्या दिशेने. लक्षात घ्या, टू नाशिक म्हणजे नाशिकला ना, आपण काल परवा बघितलं होतं की नाही. हा, एखादे टू वर्ड्स त्याप्रमाणे. ऑन म्हणजे वर आणि टू म्हणजे एखाद्या दिशेने. एखादी गोष्ट ऑलरेडीच वर होती. सपोज इथे एक टेबल होता असा. हा, या टेबलवरती एक काहीतरी बॉल, इथे एक मोठं टेबल काहीतरी होतं, त्याच्यावर एक बॉल होता. हा जर बॉल आपण वरतून उचलला आणि दुसऱ्याकडे फेकला, मला वाटलं चला हा बॉल मी समृद्धीला देतो, असं उचलला, फेकला समृद्धीताईकडे, तिने कॅच घेतला, बॉल वरतून वरती गेला की नाही? सांगा मला. येस नो? Yes. जमिनीवर होता का बॉल? नाही ना. जी गोष्ट वर होती, वरतूनच वर गेली आणखी, तर तिला ऑन टू म्हणतात. वरतीच होती वरतूनच वरती गेली, तिला म्हणतात ऑन टू. लक्षात ठेवा ही गोष्ट, ऑन टू कधी आहे ते. अजून एक खूप सुंदर शब्द याच्यामधून राहून गेला याच्या लिस्ट मधला आपल्याला, तुम्ही पण मला आठवण करून दिली नाही, मला सहज आता आठवलाय. एक अपॉन असतो. अपॉन ऐकलंय का तुम्ही? अपॉन. अपॉन हा शब्द ऐकलाय, वाचलाय की नाही कधी आजपर्यंत? ना, सांगत पण नाही ना रे तुम्ही. कशाला म्हणता अपॉन ते पण समजून घ्या. हा, जसं तो ऑन टू होता ना, हा, तसं तो ऑन टू होता ना, तसं अपॉन असतो. काही काही नाही, थोडंसं बोरिंग पण वाटू शकेल, पण माहित पाहिजे आपल्याला. आपण पुस्तक वाचतो, काय पण करतो, त्याच्या मध्ये मध्ये हे येत असतात. मग आपल्याला त्याचा संदर्भ लागत नाही, हा का आला इथे, दुसरा का शब्द नाही आला, ते कळलं पाहिजे. तर आता बघा, अप म्हणजे वरच्या दिशेने, इथे दिसतंय की नाही समोर? अप म्हणजे वरच्या 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 दिशेने. मग आता एक तुमच्या घरी सपोज एक कपाट आहे. हा, कपाट आहे सपोज. हा, आपला हात पुरत नाही कपाटावर, वरती आहे ना कपाट, खूप उंच आहे बऱ्यापैकी. आता इथून एखादी मांजर याच्यावर उडी मारते डायरेक्ट. लक्षात घ्या, म्हणजे खाली होती की नाही, जमिनीवरची मांजर वरच्या दिशेला गेली म्हणजे कुठे गेली? अपला गेली की नाही? आणि वरतून अप जाऊन इकडे सेटल झाली म्हणजे ऑन झाला का नाही? आर यू गेटिंग दिस? दीपक समजतंय मी काय म्हणतोय ते? खालून वर गेला, अप झाला, वर जाऊन सेटल झाला, ऑन झाला. मग जो खालून इकडे जाऊन बसेल ना, त्याला अपॉन म्हणतात. अपॉन म्हणजे खालून जाऊन वरती सेटल होणे. नोट दिस. मग तुम्हाला कळेल अपॉन म्हणजे काय. या दोघांचं मिक्सचर आहे अपॉन. ऑन कधी म्हणायचं, अपॉन कधी म्हणायचं हे कळत नाही आपल्याला बऱ्याच वेळेला ना. अपॉन द टेबल की ऑन द टेबल? कधी म्हणणार अपॉन द टेबल, कधी म्हणणार ऑन द टेबल? हे समजून घ्या. जे वरतीच आणि वरती ठेवलं तुम्ही असं, दॅट इज ऑन द टेबल. म्हणजे खाली होतं आणि तुम्ही वर नेऊन ठेवलं. आय केप्ट दॅट अपॉन द टेबल. डोक्यावरून चाललंय? समजतंय? हा, काय सिच्युएशन आहे. ऍक्च्युली मला हे तुम्हाला सांगायचं नव्हतं,
पण तरी पण मी सांगतोय, का सांगतोय, मला असं वाटतं की तुम्हाला माहित असलं पाहिजे. ह्या कोर्समधून एखादी जरी नवीन गोष्ट कळली ना तुम्हाला, तरी पण माझ्यासाठी फायद्याचं आहे, तरी मला हवंय. आज तुम्हाला बिनीत जरी कळलं नुसतं, अंतर्निहित बिनीत जरी कळलं, तरी मला आनंद आहे त्या गोष्टीचा. तुम्हाला ऑन टू जरी समजलं तरी मला आनंद आहे. आपण असं तयार होतो हे जरी तुम्हाला कळलं तरी मला आनंद आहे. या शब्दांमधला फरक तुम्हाला समजला तरी मला खूप आनंद आहे. खालीचे एवढे सगळे शब्द झाले हे जरी तुम्हाला कळलं तरी मला आनंद आहे. कारण हे आपल्या कम्युनिकेशन मध्ये येत असतं दररोज दररोज. आपल्याला ते कळत नाही बऱ्याच वेळेला की याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात. आपल्याला म्हणतो आपण त्याला. बघा, आपण खूप सगळे शब्द बघितले ना. ऑन बघितला, ओव्हर बघितला, अपॉन बघितला. तसा एक इन पण असतो की नाही. इन आपण मगाशी पण बोललो, इन म्हणजे मध्ये ना. हा, एक छोटीशी फिगर तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा, त्याने तुम्हाला आणखी नॉलेज येईल. दिस कोर्स, आय वॉन्ट फ्रॉम दिस कोर्स यू शुड गेट सम नॉलेज ऑल्सो ऑफ ऑल दिस थिंग्स, हाऊ टू यूज दॅम. ही फिगर लक्षात ठेवा काय. असं एक मस्तपैकी घर आहे आणि त्याचं इथे मध्ये काहीतरी बेडरूम आहे. आता बघा, दरवाजा इकडून यायला, एक जण इथून मध्ये घुसला, इकडून आला चालत चालत, इकडे मध्ये घुसला, तर बाहेरून आतमध्ये चालला ना तो. जो कोणी बाहेरून आत जाईल, मीडियम चेंज करेल, बाहेर होता मध्ये गेला, व्यवस्थित समजून घ्या. बाहेरून मध्ये, कशातून पण. आता पेन आहे, मला जर खिसा असता मी खिशात ठेवलं असतं. वरती होता, मध्ये घातला खिशात, बाहेरून मध्ये गेला की नाही. एनवेलप आहे, समजा बसले आपण असं वाटलं की चला सरांच्या नावावर आपण 5 लाख रुपये देऊन टाकू एनवेलप मध्ये घालून. ठीक आहे ना. 5 लाख रुपये घेतले, एनवेलप मध्ये टाकले, बाहेर होते पैसे, एनवेलप मध्ये आले की नाही पैसे, बाहेरून मध्ये गेले की नाही गेले. येस नो. येस. जेव्हा जेव्हा बाहेरून मध्ये अशी कन्सेप्ट राहील ना, तेव्हा त्याला म्हणायचं इनटू. बऱ्याच वेळेला कळत नाही आपल्याला इनटू कधी वापरला. स्विमिंग पूल मध्ये गेला आंघोळ करायला, उडी मारली, बाहेरून पाण्यात जंप केली की नाही, म्हणून आपण तो इनटू द रिव्हर, इनटू द स्विमिंग पूल. मग इनटू का बरं म्हटलं, नुसता इन का नाही म्हटलं, ते समजलं पाहिजे. whenever there is an entry from outside to inside, we say there into. आता पुढे चला. आता इथे जाऊन बघितलं, टेबलवरती आधीच एक माणूस बसलेला होता, हा अगोदर बसला इथे. मग जो अगोदरच मध्ये आहे त्याच्यासाठी आपल्याकडे कोणता शब्द आहे, इन. आता तुम्ही तुमच्या हॉलमध्ये बसले असणार, ऑलरेडीच मध्ये आहात तुम्ही. सो आय एम इन माय हॉल, इन माय ऑफिस, कळतंय, इन किचन, व्हॉट एव्हर इट इज. आता तुम्हाला इन टू कळला, इन पण कळला. आता हे समजून घ्या, इनसाइड मध्ये असतो. हे इथून मध्ये गेले, इथं अजून एक जण बसलेला होता, हा इन होता. याला विचारलं, अरे तुझे पप्पा कुठे आहे, त्यांना भेटायला आलो आम्ही त्यांचे मित्र आहे. मग याने काय सांगितलं, माझे पप्पा इकडे बेडरूम मध्ये रेस्ट घेत आहेत, झोपले जरा. लक्षात घ्या. मग हे बाहेरून मध्ये गेले, इनटू झाले, इथे आले, इन झाले. मग आधीच तुम्ही मध्ये आहात, मधल्या अजून मध्ये घुसलात, त्याला इनसाइड म्हणतात. कळतंय का. कशाला म्हणतात इनसाइड ते कळले. जी गोष्ट अजून मध्ये आहे, मधल्या पण मध्ये आहे, त्याला इनसाइड म्हणतात. आपण एक कुठेतरी गेलो आणि ते मध्ये कुठेतरी साहेब बसले असतील केबिन मध्ये, ते आपल्याला म्हणतात कम इनसाइड, म्हणतात की नाही, कम इनसाइड. याचा अर्थ काय, आधीच आपण मध्ये गेलो ऑफिसमध्ये, त्याच्यात अजून एक केबिन, म्हणून इनसाइड. मग इन, इनटू, इनसाइड या गोष्टी आपल्याला सगळ्यांना कळल्या पाहिजे. सेम तसं आउट आणि आउटसाइड आहे. आउट म्हणजे बाहेर, आउटसाइड म्हणजे बाहेरच्या बाहेर, एकदम लांब अजून, दॅट इज आउटसाइड, बाहेरच्या दिशेला. या छोट्या छोट्या शब्दांनी ना आपलं ज्ञान चांगलं तयार होतं. मग तुम्हाला कळतं बोलताना की कोणता शब्द कुठे वापरायचा, कोणता शब्द कुठे वापरायचा. आणि हे शब्द इंग्लिश कम्युनिकेशन मध्ये फार महत्वाची भूमिका निभावतात. म्हणून तुम्हाला आता
एक काम सांगतो, जर शक्य झालं तर नक्की करा. तुमच्याकडे जर इंग्लिश पुस्तकं नसतील, काहीच नसेल, एकतर इंग्लिश न्यूजपेपर मागवा किंवा इंग्लिश पुस्तक अमेझॉन वरून घ्या. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी तर मागवाच अमेझॉन वरून पुस्तकं, लायब्ररी तयार करा. आणि कोणत्याही वाक्यात कुठे आलं ऑन, कुठे आलं इन, कुठे आलं विथ, कुठे फॉर आलं, हे शब्दांवर लक्ष ठेवा. ज्यांना ज्यांना प्रिपोजिशन चांगलं समजेल तीच माणसं चांगलं इंग्लिश बोलू शकतील. दिस इज फायनल कॉल. ठीक आहे ना? हा, समजतंय तुम्हाला मी काय म्हणतोय ते? येस नो? Yes. याची प्रॅक्टिस करा छान. हा, ओके. पुस्तकं मागवा. तुमच्यापैकी जे कोणी रोहित दादा, जे जे कोणी अमेझॉन वरून चांगली चांगली पुस्तकं मागवतील ना, मला खूप आनंद होईल. तुम्ही माझ्या घरी या, आधी पुस्तकं तुमचं स्वागत करतील, मग माणसं स्वागत करतील. इतकी पुस्तकं आहेत माझ्याकडे. 3000 पेक्षा जास्त पुस्तकं मी स्वतः वाचली आहेत आजपर्यंत. तर लायब्ररी बनवा घरी मित्रांनो. ज्यांच्या घरी लायब्ररी ना ते श्रीमंत असतात माणसं. बाकी तुमच्या घरी सगळं आहे, लायब्ररी नाही. इट्स सो सॅड ना. चला, शुभेच्छा सगळ्यांना. उद्या भेटूयात आपण. ओके. हा, Good night, sir. चलो. गुड नाईट सर. हम्म.